पोहोचलो बाई. टेबल बीचला जायचं होतं. का बोलते मला लेफ्टला मी जात होतो, इंडिकेटर तिला जाणवलं, इंडिकेटर चालू लेफ्टलाच जायचं. मला बघायचं तुला फॉरेनर्सला. सुधर जाओ ब्रो, सुधर जाओ. मस्तपैकी कोल्ड स्टार्टला टाकलेल्या आहे गाड्या, तर तयारी करून झालेली. आता मस्तपैकी निघणार. पहिला स्पॉट आम्ही आता डिसाईड करू. पहिलं तर आम्ही पेट्रोल वगैरे भरून घेऊ. ठीक आहे. आणखी बॉर्डर एंट्री केल्यापासून आम्ही फिरत नाही केलंय. ठीक आहे, समज गया. मायलेज दाखवतो आता किती आलाय ते. समज गया. तुम्ही शॉक होऊन जाल मायलेज ऐकून अंटरचा. ठीक आहे. पेट्रोल पंपनी करून घेत आहेत. राज सुद्धा नाही येतोय. हा येतोय आता येतोय. आणि हा हायकर आहे. येतोय. लाईनअप बघा मित्रांनो गाडीचा. सुयश ही तर माझी आहे, राज, प्रशांत, ऑल सेट. पहिले तर आम्हाला फ्युलअप करायचं आहे. काल आम्ही केलं नाही, तुम्हाला पण माहिती आहे आम्ही काय काल केलं नाही. सस्ता मिलेगा ना इधर पेट्रोल. लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही गोव्याचे बीचेस खूप बघितले असतील, पण गोव्याचं गाव बघा किती शांतता आहे. अनदर साइड ऑफ गोवा. इकडे थांबू, जरा नेटवर्क बघू आपल्याला मॅप मध्ये कुठे जायचंय एक्झॅक्टली. नाही तर जाऊ पेट्रोल पंपवर जाऊया डायरेक्ट. आता डिसाईड झालंय पॅलोलम बीचला जायचं. इथून अराउंड 2-2.5 तासावर आहे. बघू आता अराउंड 9:15 झालेले आहेत. पोचेपर्यंत 12:30 पकडून चालू. 12:30. आणि आता 2-3 लोकेशन कट केलेत, स्किप करून टाकले. बोलतो एवढे फिरण्यात काही अर्थ नाही, खूप घाईघाई होईल. म्हणून जेवढे पण कमी स्पॉट ठेवलेत पण बऱ्यापैकी फिरता येतील असे ठेवलेत, तर मग ते करू. चला. इन वादियों में टकरा चुके हैं, बंद करो ये तो कहीं. आप मेरे हिसाब से मुंबई नहीं आ सकते हैं. तो मेरे को कहाँ आना है? फुलच करायचं आहे. फुल जास्त बरं आलं. हां 5.97 पेट्रोल. ॲक्च्युअली थोडं जास्तच गेलं आहे. $210.2 डिवाइड बाय 5.90 35.6. कारण की आमची हायवे क्रुझिंग अराउंड 100-110 अशी होती. चांगला भेटला 35.6. झालेलं आहे आपल्या गाडीची पेट पूजा. ट्रिप 0 करून टाकूया नेक्स्ट टाइम मायलेज कळायला. दादाचा भारी हा. लेफ्टला मी जात होतो, इंडिकेटर तिला जाणवलं, इंडिकेटर चालू लेफ्टलाच जायचं. बंद कर असं नाही बोलत होतो, जस्ट इन्फॉर्म करत होतो की चालू आहे. रस्ते बघा यार, काय मजा येते लेन मारायला. असे आपल्या मुंबईत कधी होणार रस्ते. सर्टनली इथे स्पेस टेक्नॉलॉजी वापरली नसावी म्हणून असे रस्ते आहेत. आपल्या इकडे हेवीली स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर होतो. घे लिन घे. अभी हम तुम्हें दिखाएंगे लीन के क्लासेस बाय साहिल कनकेकर. आई विल शो यू हाउ टू लीन. और ऐसा एस्थेटिक लीन है, मतलब देखो ऐसा लीन कभी आपने देखा नहीं होगा. Yes, he will show you how to lean. Ready? 1, 2, 3. Oh my God. Oh, hell no, man. What the
क्योंकि हमको बेसिक रूल पता होना चाहिए कि हमारा जहाँ सर जाता है वही वही जाती है. रस्त्याने मन खुश केलं आज. डांबरी रस्ते आहेत मस्तपैकी. टुरिस्टची संख्या खूपच कमी आहे यावेळेस. कुठेच नाही. चेकपोस्टला सुद्धा आमची चेकिंग झाली नाही. विचार करा. त्याचं मेनली रिझन जे आहे ते सनबर्न आणि IBW हे गोव्यातले मेजर इव्हेंट या टाईमचे ते सगळे महाराष्ट्रामध्ये शिफ्ट झालेत. ॲक्च्युली आमचं इकडे येण्याचं कारणसुद्धा IBWच होतं. पण अनफॉर्च्युनेटली IBW महाराष्ट्रामध्ये शिफ्ट झाल्यामुळे आम्हाला ते अटेंड करता आलं नाही. तर आम्ही विचार केला ठीक आहे IBW कॅन्सल करायला गेले लेकिन गोवा कॅन्सल नाही करेंगे. कॅमेरा बंद करायची इच्छाच नाही होते कारण की रस्तेच एवढे मस्त आहेत ना की एकदम स्मूथ आणि प्रत्येक रस्ता असा सिनिक आहे. काय व्ह्यू आहे यार. काय रोड बनवलाय भाई. भाई तो गेला वरती. आमचा मार्शल लेजेंडरी आमचा जो लीड करणारा माणूस आहे भाई. काय इन्फॉर्मेशन मागपर्यंत येऊ देत नाही. वी आर हिअर ऍट पालो लेम बीच. आता फक्त पार्किंग शोधायचे. समोरच बीच आहे. येथे बीच मिळेल. मस्त बीचचा व्ह्यू बघा. बाईक पार्किंग केले दादा मस्तपैकी. साऊथला आलोय. थोडी आहे गाड्यांची गर्दी आहे पण ठीक आहे बऱ्यापैकी जागा भेटलेली आहे आम्हाला. आणि तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस. 50 रुपये पार्किंग आहे इकडे. थोड़ा आता एक्सप्लोर करू इकडे. जाके आते अभी थोड़ा सा. मुंबई में 1 रुपये है, इधर 10 रुपये. आधे से ज्यादा 2 रुपये. 2 रुपये. 2 नंबरचे 5 रुपये. आणि इकडे 20 असतील. जगह के हिसाब से भाव बढ़ता है भाई. किधर मुझने का उधर इफेक्ट पड़ता है. नहीं 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 शेल्फ है कायाकिंग. तुम्हाला मिळेल. तुम्हाला फोन केले बॅग देगा. नहीं नहीं थँक्यू. राज कोणाला बघायचं तुला. फॉरेनर्सला. फॉरेनर दिसत सुधर जाओ ब्रो सुधर जाओ. काय रे फॉरेनर दिसत नाही. सुधर जाओ ब्रो. नाही भाई. नो नो थँक्यू ब्रो. थँक्यू ब्रो. इकडे आल्यावर हेच आहे भाई. तुम्ही जर असं फिरत बसाल तर तुम्हाला सगळेच येऊन विचारतील सर हे करा सर ते करा. अरे नाही करायचं भाई. चालायला आलो आहे मी इकडे. आपला बुकिंग पहिलेच मालवण में हो रखा है. आता मागे लिहून ठेवावं लागेल आमच्या. कुछ नहीं चाहिए. नाही नहीं संजय बाबा का फोटो. बीच तर एकदम क्लीन आहे भावानो. हे बघा मस्त आहे. गर्दी काहीच नाही भाई. टुरिस्ट लोकच नाहीये म्हणून ते लोक जास्त हे झालेत की अरे चल घे 100 पण चल. हा. 200 रुपये. आणि हा स्टे बघा यार. असा स्टे जर भेटला तर काय मजा येईल. पण इकडचे रेट्स ऑब्विसली नाईस वेदर हिअर. नुसता फोटोशूट नुसता फोटोशूट. फटाफट आमचा पण काढायचा आहे. आता नको चालू. रोबोट वाटतो. नॉर्मली चाललं जरा मागे. थोडा एस्थेटिकली चाल बाई. पाय आहे ना पाय एका पुढे एक टाक. वाकड. अरे आलेला आहे मित्रांनो. आता निघतोय
इकडून मस्त फोटो बिटो काढून झालेले आहेत. मजा तर आली बाई बीचवर. भले आता ऊन आहे थोडंसं, पण ठीक आहे. क्लायमेट असं गरम नाही वाटत आहे, गर्दी पण नाही, त्यामुळे जास्त चांगलं वाटतंय. आणि हां, क्लिनलीनेसमुळे जरा चांगलं वाटतं यार. मंडळी पालोलीम बीच झालाय. आता आपण पेबल बीचला चाललोय. आता इकडे आम्ही आलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती, पण आता गर्दी वाढायला लागली हळूहळू. वेलकम टू काबुदी रामा गाईज. आत्ताच पोहोचलो बाई. टेबल बीचला जायचं होतं. का बोलते ना मला. पार्किंगला कशी कशी जागा भेटली इकडे कॉर्नरला, फ्री. आणि पार्किंग फ्री आहे, काय टेन्शन नाही. असं काहीतरी एंट्री आहे. आणि इकडे हिशोब करायला लागले आहेत भावानो. हिशोब नंतर करूया. नंतर करूया आता ह्याचे पण मी बघतो. व्हिडिओ अलाउड नाही का? व्हिडिओ अलाउड नाही मित्रांनो इकडे. आपण फक्त डोळ्यांनी बघणार. तुम्ही पण या डोळ्यांनी बघायला. टेबल बीचला जायचं होतं. हो, का बोलते ना मला. पेबल बीच कडे जायचा रस्ता. ओ माय गॉड, अरे इधर से लुक ॲट द व्यू. इधर से सी द लोकेशन यार. हेल्मेट ठेवायची व्यवस्था करावी लागेल. जाताना एकदा बघा खेकडे बिकडे नाही घुसल्यात ना. हे दिसला मला. तो बघ तो बघ. दगडाचे ते बघ. हो. अभी डिजास्टर हो जाता भाई. गाइस अभी हम आ चुके हैं बहुत ही खतरनाक जंगल में. कोण आहे? भीती वाटते मला. क्रिपी माणूस कंटिन्यू इकडे बघतोय, कंटिन्यू आमच्याकडे इशारे करतोय.